महादेवाची आपण आरती प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर आरत्यांमध्ये करत असतो. लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. समुद्र मंथनानंतर जी रत्न बाहेर पडली त्याच्यातून अग्नी पण होता, विष पण होतं. यांचं करायचं काय? यांना पेलण्याची ताकद कुणामध्ये आहे? फक्त शिवामध्ये. अग्नी विष हवंय, पण करायचं काय? शिवाने ब्रह्मांडामध्ये अग्नी जेवढा हवा तेवढा अग्नी दिला. उरलेला अग्नी आपल्या गळ्यामध्ये ज्वाळांच्या रूपाने धारण केला. लवथवती विकराळा ब्रह्मांडी ज्वाळा, त्या ज्वाळा त्यांनी गळ्यामध्ये धारण केल्या. विषे कंठ काळा, विष प्राशन केलं. हलाहल जे निर्माण झालं त्याचं काय करायचं? ते कंठामध्ये धारण केलं. ते कंठामध्ये धारण केल्यानंतर जो शरीराचा दाह झाला त्याच्यासाठी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटीचे बीज म्हणजे शतकोटी श्लोक असलेलं रामायण, त्याच्यामध्ये उरलेलं बीज सगळे श्लोक काढून झाल्यानंतर 2 अक्षरं उरली, ती म्हणजे राम. आपला दाह शीतल करण्यासाठी शंकराने राम राम उत्तम अक्षरे कंठी धरिली आपण शंकरे. हाच मंत्र उपदेश भवानी तिच्या चुकल्या गर्भांध योनी. राम राम ही अक्षर त्यांनी धारण केली. आणि त्रिनेत्री, त्याला 3रा डोळा कपाळावरती आहे. त्या 3ऱ्या डोळ्याने काम वासना त्यांचं प्रतिनिधित्व करणारा, त्या कामाचा पुढारी असलेला जो मदन, त्या मदनाचं शंकराने दहन करून टाकलं. आज आपण त्याच्यातनं एवढंच घेऊ. महाशिवरात्रीच्या या पवित्र दिनी शिवाने जर ते केलं नसतं तर ही पृथ्वी त्या विषाने आणि त्या अग्नीने त्याच वेळेला नष्ट झाली असती.